नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हा सुंदर असा बन शिकणार आहोत. अगदी इझी असा बन आहे हा. सर्वप्रथम मी पुढची हेअरस्टाईल करून घेतली. आता मागच्या साईडला मी एक बोनी तयार करून घेतलेली आहे. बोनीला डोनट लावून घेतलेला आहे. डोनट पूर्ण पॅक बसून घ्यायचा यू पिन लावून. अशा प्रकारे डोनटच्या भोवती आपल्याला बोनी घातलेले केस वरच्या साईडनी टर्न करून घ्यायचे आहे. पूर्ण डोनट कवर करून घ्यायचा आहे त्या केसांनी. अशा प्रकारे डोनट कवर करून घेत आहे मी. अशा प्रकारे डोनट कवर झाल्यावर सर्व केस खालच्या बाजूने घ्यायचे आहे. त्या सर्व केसांच्या अशा छोट्या छोट्या वेण्या 10 ते 12 वेण्या तयार करायच्या आहे, किंवा जेवढ्या तुमच्या वेण्या होतील तेवढ्या तयार करा. 5 ते 6 तर नक्कीच व्हायला पाहिजेत. अशा प्रकारे 5 ते 6 वेण्या तयार करून झाल्या की सगळ्या वेण्या अशा एकत्रित करून घ्यायच्या आहे. डोनटच्या बाजूने अशा प्रकारे मी सर्व वेण्या घालून घेत आहे केसांच्या. हे बघा, मी सर्व वेण्या घालून घेतलेल्या आहे. आता वरच्या साईडने आपण डोनटला टर्न करून घ्यायचे आहे. वेणी युपिनने टक करून द्यायचे आहे ते वेण्या. अशा प्रकारे सर्व वेण्या टक करून घ्यायच्या आहे डोनटवरती वरच्या साईडने. आणि त्या वेण्यांना असे थोडे थोडे छोटे छोटे पूल करून घ्यायचे आहे. असं जरा फैलवून घ्यायचं आहे केसांना त्या पूल करून वेण्यांना. आणि ते वरचे केस उरलेले आहे त्याला अशा प्रकारे पीळ मारून घ्यायचं आहे आणि त्याला टक करून द्यायचं आहे. अशा प्रकारे बन तयार होतो. बघा, सुंदर असा बन तयार होतो. आपल्याला हवे त्या गुलाबाच्या गजऱ्यांनी, कुठल्या पण गजऱ्यांनी आता त्याला आपण सजवू शकतो. अशा प्रकारे सुंदर असा बन तयार झाला आहे. बघा किती सुंदर दिसतोय तो.